विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ पासून मी सुरुवात करणार आहे आणि मी शिकवलेलं तुम्हाला समजणार आहे. 5 मिनिटाचा वेळ काढा, प्रत्येक डेरिव्हेशन तुमचं क्लिअर होणार आहे. बरं, इंटिग्रेटेड रेट लॉ हा फर्स्ट ऑर्डरसाठी पण आहे. झिरो ऑर्डरसाठी पण डेरिव्हेशन नाहीये लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅसियस रिएक्शनसाठी वेगळा आहे. मग टोटल 2 ते 3 प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्याचबरोबर हाल्फ लाईफ ऑफ अ रिएक्शन ते पण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करेन. याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल सुद्धा आहेत. पण आपले मार्क फिक्स आहेत. त्याच्यानंतर वर्क डन राहिलंय आपलं थर्मोडायनामिक्स मध्ये. नंतर मॅक्सिमम वर्क डन. मग एवढं डेरिव्हेशन झाले, की तुम्हाला सांगतो मी तुम्हाला नर्स्ट इक्वेशन करायला लावणार आहे. रेनियस इक्वेशन सांगणार आहे. मग हा डेरिव्हेशन किंवा फॉर्म्युल्याचे पार्टच क्लिअर होतील तुमचे. मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आता जेव्हा इंटिग्रेटेड रेट लॉ म्हटलं, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण एक रिएक्शन कन्सिडर करूया. बघा, आपण एक सिंपल रिएक्शन कन्सिडर करूया, की त्याच्यामध्ये ए हा रिएक्टंट आहे आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होत आहेत. ओके. मी प्रॉडक्टचं नाव लिहिलंय का इथं? नाही. कारण रेट ऑफ रिएक्शन हा रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मायनस मी लिहितोय dA/dt निगेटिव्ह साइन का? कारण तो रिएक्टंट आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, की त्यावेळेस किती कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट आहे त्याला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अगदी फिजिक्समध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ मध्ये अगदी असंच होतं ना? तेच आहे, सेम तसंच आहे अगदी. लक्ष द्या. प्रपोर्शनलचं साइन काढलं तर मला कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि मग मी इथं लिहिणार आहे, की dA बाय dt आणि दॅट इक्वल्स टू k आणि हे a म्हणूया आपण. ठीक आहे. मग k हा कोण आहे? रेट कॉन्स्टंट. आता इथं डिफरन्शियल इक्वेशन आहे. मला व्हेरिएबल सेपरेट करावे लागतील. मग मी काय करतोय बघा, की हे मी dA इथं लिहितोय आणि अपॉन त्या बाजूला a लिहिलं आणि दॅट इक्वल्स टू k इंटू dt. आता मला एक वाक्य लिहायचं मी इथं लिहिणार नाहीये बरं का. इंटिग्रेटिंग बिटवीन लिमिट्स a0 टू at आणि टाइम 0 टू t. मग सांगा ना, A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ए आणि इथं जर 0 लिहिलं तर ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि AT लिहिलं तर कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. येते का लक्षात? बघा, मेन पॉइंट काय आहे बघा. आता इथपर्यंत आपण आलो. इथं वाक्य काय लिहायचं कळालं का तुम्हाला? इंटिग्रेटिंग बिटवीन द लिमिट्स असं लिहा. मग आपण आता इंटिग्रेट करूया. लोअर लिमिट आपण घेणार आहे A0, अप्पर लिमिट घेणार आहे आपण AT. लोअर लिमिट, अप्पर लिमिट. त्याच्यानंतर आपण ते मायनस साइन बाहेर लिहूया आणि इथं dA अपॉन A आणि दॅट इक्वल्स टू 0 टू टी आणि के कॉन्स्टंट बाहेर ठेवा. इथं 1 असणार आहे आणि dt. ओके. इथं हे dt आहे. मला सांगा लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स. मग 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय? लॉग एक्स. मग हे 1 अपॉन ए आहे त्याचं इंटिग्रेशन लॉग, पण आपण ln लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? ln a म्हणूया आपण. ठीक आहे. निगेटिव्ह साइन आहेच बाहेर. आणि लोअर लिमिट कोण आहे? A0. अप्पर लिमिट कोण आहे? AT. दॅट इक्वल्स टू 1 चं इंटिग्रेशन काय आहे? t आणि 0 टू t. आता पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करा. मग जेव्हा तुम्ही अप्पर लिमिट पुट करणार ln a च्या ठिकाणी येणार AT मायनस लोअर लिमिट पुट करा. a च्या ठिकाणी येणार A0. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करा. इथे अप्पर लिमिट पुट करा k ची. लोअर लिमिट पुट करायची काय गरज नाहीच आहे, लक्षात घ्या. ओके. हे A0 वरच्या स्टेप मधलं आहे बरं का. तर नेक्स्ट मी तुम्हाला स्टेप काय सांगतो, हे निगेटिव्ह साइन आहे ना, तर आतले साइन चेंज करा. मायनसचं प्लस होईल आणि प्लसचं मायनस होईल. म्हणजे मला मिळालं काय, की ln A0 मायनस ln AT आणि दॅट इक्वल्स टू KT. आता नेक्स्ट पेजवर मी जातोय, लक्षात घ्या. तुम्हाला ती स्टेप आठवते का बघा आता. म्हणजे मी परत सांगतोय, इथं आलोय आपण. लॉगची प्रॉपर्टी यूज करणार आहे. 5 मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे मी इथं आता लिहितो, लक्ष द्या, इथं लिहूया आपण, की ln A0 डिवायडेड बाय AT आलं. बरोबर आहे. आणि दॅट इक्वल्स टू कोण आलं? KT. आता इंटू टीचं अपॉन टी करा किंवा इंटू केचं अपॉन के करा. मग मला जे एक्सप्रेशन मिळालं ते असं मिळालं, देअरफॉर टी इक्वल्स टू 1 बाय के ln वरती येणार A0 आणि खाली येणार AT. आता देअरफॉर टी इक्वल्स टू तुम्हाला सांगतो, ln म्हणजे लॉग टू द बेस ई असतं, पण मला लॉग टू द बेस 10 पाहिजे. म्हणजे मला फॅक्टर घ्यावा लागणार आहे 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10. इथं येणार आहे A0 आणि इथं AT. दिस इज इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. क्लिअर? बर, आता हाफ लाईफची कन्सेप्ट एक तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, व्यवस्थित लक्ष द्या.
जेव्हा टाइमची व्हॅल्यू टी हाफ घेतोय तेव्हा शिल्लक राहिलेलं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे हाफ लाईफ ना म्हणजे इनिशियलच्या हाफ असणार आहे. मग देअर फोर बघा मी काय सांगतोय मग देअर फोर हाफ टीच्या ठिकाणी मी टी हाफ अशी व्हॅल्यू पुट करतो इथं 2.303 फॅक्टर तसाच के लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए झिरोच असणार आहे मात्र इथं येणार आहे ए झिरो अपॉन टू. आता ए नॉट ला ए नॉट कॅन्सल होणार रेसिप्रोकल टू वरती जाणार लॉग टू द बेस टू ची व्हॅल्यू 0.3010 असते म्हणजे 2.303 इंटू 0.3010 अपॉन के हीच हाफ लाईफची व्हॅल्यू आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना येत आहे 0.693 अपॉन के हा हाफ लाईफचा फॉर्म्युला. म्हणजे एक प्रश्न कुठला पहिला क्लिअर झाला इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ क्लिअर. बर आता मी हाफ लाईफ वरतीच किंवा इंटिग्रेटेड रेट लॉ वरती एक प्रश्न अजून घेणार आहे आणि तो मला इम्पॉर्टंट वाटतोय म्हणून घेतोय मी लक्ष द्या. मला सांगा टी इक्वल्स टू फॉर्म्युला काय रे हाफ लाईफ नाही नुसतं टी 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. आता 90% रिॲक्शन कंप्लीट व्हायला किती वेळ लागेल एक्सप्लेन करतो बघा. मग टी इक्वल्स टू 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10. आता समजून घ्या 90% रिॲक्शन कंप्लीट झाले. हे 80 म्हणजे शिल्लक कॉन्सन्ट्रेशन मग मी तर 10 का लिहिलं कळालं का 90% कंप्लीट म्हणजे 10% रिमेनिंग. मग सुरुवातीला किती पर्सेंट असतात कधीही 100% इनिशियल येणार झिरोला झिरो कॅन्सल म्हणजे लॉग टू द बेस 10 10 त्याची व्हॅल्यू 1 असते म्हणजे मला 90% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी 2.303 अपॉन के एवढी व्हॅल्यू लागते. आता डोक्यात ठेवा 2.303 अपॉन के ही जी व्हॅल्यू असते ती असते 90% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ. तर मला रिॲक्शन 99% कंप्लीट करायचे असेल तर त्या टाइमला मी T1 म्हणतो बरं का बाळांनो आणि फॉर्म्युला कसा येणार 2.303 अपॉन के मग त्याला तर आपण टी म्हणणार आहे ना मग हे टी आहे लॉग टू द बेस 10 कधीही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 असतं खाली 1 का लिहिणं कळालं का तुम्हाला कारण 99% कंप्लीट म्हणजे 1% रिमेनिंग मग आता हा 100 म्हणजे 10 चा स्क्वेअर मग ते 2 पुढे येणार लॉगची प्रॉपर्टी नाही का 10 to 2 म्हणलं ते पुढे 2 येणार आणि मी इंटू 2 टी लिहिलं ते कळालं का तर ही व्हॅल्यू टीचीच आहे ना मग 99 2 वेळा 9 आहे त्याच्यात 2t आलं. रिएक्शन जर 99.9% कंप्लीट करायची असेल तर त्याला लागणारा वेळ आपण T2 म्हणूया. साठी गोष्ट फॉर्म्युला काय ना 2.303 अपॉन के तेच येणार परत 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 वरती नेहमी 100च येणार आणि खाली 0.1 का आलं कळालं का तर 99.9% कंप्लीट मग उरले किती 0.1. आता काय होणार 0.1 मधला पॉईंट कॅन्सल केला तर वर एक झिरो आला 1000 झालं 10 to 3 आणि रेस टू टर्म पुढे येणार आणि आन्सर 3t आहे का 3 वेळा 9 आहे 3t आलं का. आता मी तुम्हाला सांगतो 99.999% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ असणार आहे 5t 5t शॉर्टकटच आहे तो एमसीक्यू म्हणून हा प्रश्न येऊ शकतो. आता इंटिग्रेटेड रेट लॉ जर झिरो ऑर्डर साठी घ्यायचा म्हणलं तर तो कसा येणार मी क्लिअर सांगतो तुम्हाला लक्षात घ्या झिरो ऑर्डर साठी आता मग झिरो ऑर्डर साठी मी डायरेक्ट लिहू का बाळानो की डीए बाय डी टी दॅट इक्वल्स टू के आणि इथं येणार ए रेस टू झिरो झिरो ऑर्डर आहे ना पण ए रेस टू झिरोची व्हॅल्यू काय असते 1 त्याच्यामुळे असं येणार इकडं येणार आहे डीए आणि दॅट इक्वल्स टू इकडे येणार डीटी. घेऊया का इंटिग्रेशन घेऊया आपण मग इंटिग्रेशन घेताना इथं लोअर लिमिट काय असणार आहे ए नॉट अप्पर लिमिट काय असणार आहे ए टी इथं लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट टी त्याच्यामुळे इकडे तर के टी येणार बाळानो कारण लोअर लिमिट 0 पुट करायची गरज नाही आणि इकडे काय होणार आहे की ते मायनस साइन चेंज केलं की मग एल एन मिळणार आहे मला. एक सेकंद एल एन कुठे येतं एल एन येणारच नाही लक्षात घ्या इथं कारण अपॉन कुठे आहे मग ह्याचं इंटिग्रेशन ए म्हणजे मला असं मिळणार आहे ए नॉट मायनस एटी पहिल्यांदा हे अप्पर लिमिट आपण हे पुट केलं असणार आहे मग लोअर लिमिट मग मी उलट कसं लिहिलं हे मायनस साइन मुळे आता इन टू अपॉन करा मग तुम्हाला टी ची व्हॅल्यू मिळाली काय मिळाली की ए नॉट मायनस ए टी आणि अपॉन के सिम्पल फॉर्म्युला पण हा झिरो ऑर्डर साठी हा जो फॉर्म्युला आपण युज करतोय हा फर्स्ट ऑर्डर साठी मग गॅस साठी कुठला मग गॅस साठी फॉर्म्युला वेगळा आहे बरं का पण इथं हाफ लाईफचा फॉर्म्युला कसा येईल बघा मुळानो हाफ लाईफ घेतलं मी तर शिल्लक अमाऊंट ही इनिशियल पेक्षा हाफ असते मग ही फुल अमाऊंट आहे त्यातनं हाफ मायनस करा हाफ येणार
आणि मग तुम्हाला मिळणार की ए नॉट अपॉन 2K. मग जर झिरो ऑर्डर रिएक्शन असेल तर हाफ लाईफ हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. पण जर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल तर मगाशी मी सांगितलेलं बघा की फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल तर हाफ लाईफ हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाहीये. बारीक सारीक गोष्टी आहेत आणि महत्वाच्या आहेत. आता पुढे काय आता गॅस. मग मी एक रिएक्शन लिहितोय बरं का. आता तुम्हाला खरं सांगू का की गॅसच्या जे आहे इंटिग्रेटेड रेट लॉ तो बऱ्याच मुलांना अवघड वाटतोय पण तुम्हाला अवघड वाटणार नाही मी जर एक्सप्लेन केलेलं कळालं तर. बघा मी लिहितोय कसं बघा ए हा गॅसियस रिएक्टंट आहे. त्याच्यापासून बी हा गॅसियस प्रॉडक्ट तयार होतोय. सी हा गॅसियस प्रॉडक्ट तयार होतोय. आता इनिशियल प्रेशर याचं आपण पी आय मानूया आपण. हे इनिशियल आलं बाळांनो. म्हणजे ए नॉटच्या ठिकाणी पी आय येणार. कारण गॅसच्या वेळेस आपल्याला ना कॉन्सन्ट्रेशन हे प्रेशरच्या टर्म्समध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऐवजी प्रेशर घ्यावं लागेल. बरं इनिशियली प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0 येणार. ओके. आता प्रॉडक्ट ऑब्व्हियसली इनिशियली प्रॉडक्ट कसं असणार आहे? रिएक्शन सुरू झाल्यानंतर प्रॉडक्ट तयार होणार ना. बरं त्यानंतर ह्याचं प्रेशर जर एक्स मानलं तर ह्याचं पण एक्स येणार कारण दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत. पण इथं काय येणार मग? पी आय मायनस एक्स. मग टोटल प्रेशर म्हणजे या सगळ्यांची काय होणार आहे? ऍडिशन. काय होणार ऍडिशन सांगा बघू? पी आय मायनस एक्स मध्ये एक्स ऍड करा परत एक्स एका एक्सला एक्स कॅन्सल होईल म्हणजे मला पी इक्वल्स टू पी आय प्लस एक्स येणार. मग देअरफॉर एक्सची व्हॅल्यू मला मिळाली पी मायनस पी आय ती इथं पुट करूया. मग मला एचं जे प्रेशर मिळालं पार्शल प्रेशर ऑफ ए याचं ते पी आय मायनस एक्स आहे बाळांनो. पी आय मायनस एक्स. मग पी आय तसंच ठेवा. मायनस एक्स आहे ना मग चिन्ह बदला मायनस पी आणि प्लस पी आय होणार आणि त्याच्यामुळं मला मिळणार आहे चॉईस पी आय मायनस पी. मग आपलं इंटिग्रेटेड रेट लॉचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरा 2.303 अपॉन के म्हणूया आपण. लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन पी आय येणार आणि कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी ही येणार आहे ट्वाइस पी आय मायनस पी. आणि मग तुम्ही काय करा आता इमिजिएटली टेक्स्टबुक मध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ कुठं दिलाय ते बघा. केमिकल कायनेटिक्स मध्ये तिथे तुम्हाला 3 सॉल्व्ड प्रॉब्लेम सापडतील. लगेच ते अनालिसिस करा कारण ते न्यूमेरिकल परीक्षेत छान येऊ शकतं. काय अवघड आहे का सांगा बघू इथं. काहीही अवघड नाहीये. गॅसचा फॉर्म्युला पी आय अपॉन ट्वाइस पी आय मायनस पी. फॉर्म्युल्याला पण मार्क असतो. सीईटीत सुद्धा फॉर्म्युला डायरेक्टली आपल्याला विचारतात. बर आता त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स त्यातले आपले डेरिव्हेशन्स राहिलेत. मी तुम्हाला सांगू का थर्मोडायनामिक्स म्हणलं की वर्क डन आलं लक्षात घ्या. तर वर्क डन पहिला बेसिक जाऊया की प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला काय ना प्रेशर इंटू एरिया ना. हे एक बेसिक लक्षात ठेवा. वर्क डनचा फॉर्म्युला काय रे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला जर पी इंटू ए पुट केला आणि डिस्प्लेसमेंट. आता ए इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हॉल्यूम चेंज झालं की. म्हणजे बेसिक तर तुम्हाला कळालं. फक्त आता काय करावं लागेल माझ्यासाठी काय करा की थर्मोडायनॅमिक्स मध्ये म्हणूया आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये ना मी सांगतो तुम्हाला तो पेज नंबर तुम्ही माझ्यावर ओपन करा पेज नंबर 67. सेम ह्याच स्टेप त्यांनी वापरल्यात मी तुम्हाला सांगतो पेज नंबर 67 ओपन केलं त्यात काय दिलंय बघा. आता ऍक्च्युली इथं केमिस्ट्री म्हणलं की थोडंसं लक्षात घ्या की प्रेशरचा फॉर्म्युला असा लिहिलाय एक्सटर्नल इंटू एरिया. प्रेशर इंटू एरियाच की रे. पण निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतंय अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतंय. बरोबर आहे. मग वर्क डनचा फॉर्म्युला आपण आत्ताच तुम्हाला सांगितलेला की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचा फॉर्म्युला पी एक्सटर्नल एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. पण एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच व्हॉल्यूम चेंज झालं की एक्सप्रेशन. आता मी लिहून परफेक्ट दिलेलं नाहीये तुम्हाला पण ह्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. पण आपल्याला डेरिव्हेशन म्हणलं की फिजिक्सचा एवढा अनुभव तुम्ही घेतलाय की पहिल्यांदा आपण काय काढतो सांगा डायग्राम नंतर काय म्हणणार आहे कन्सिडर की त्या डायग्राम कडे काय म्हणणार आहे की इथे एक पिस्टन दिसतंय त्यात आयडियल गॅस किंवा आयडियल गॅस म्हणलंय का बघा किंवा गॅस त्यात एन्क्लोज्ड केलाय त्याचा इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे. फाइन त्याचं डिस्प्लेसमेंट डी एवढी होते फायनल व्हॉल्यूम V2 आहे. मग तसं तुम्ही लेट V1 इक्वल्स टू इनिशियल व्हॉल्यूम V2 इक्वल्स टू फायनल व्हॉल्यूम डी म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन असं लिहू शकताय आणि ते एक्सप्रेशन लिहायचं. पण त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे ना मी तुम्हाला सांगतो मी जाणून बुजून इंटिग्रेटेड रेट लॉ अगोदर घेतलाय. इंटिग्रेटेड रेट लॉ गॅस वगैरेसाठी आणि मग पेज नंबर 69 ओपन करा. मग तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. पेज नंबर 69 वरती मी एक स्टेप डायरेक्ट लिहिणार आहे की त्यांनी वर्क डनचा फॉर्म्युला पी डेल्टा व्ही वापरलाय. बरोबर आहे पी डेल्टा व्हीच असतं ना लक्षात घ्या. फक्त समजून घ्या
की आयडियल गॅस इक्वेशन नुसार पीव्ही इक्वल्स टू एनआरटी असेल, पीव्ही इक्वल्स टू एनआरटी, तर पी ची व्हॅल्यू काय येणार सांगा बघू. जर पीव्ही इक्वल्स टू एनआरटी असेल तर पी ची व्हॅल्यू एनआरटी अपॉन व्ही इथे येणार. म्हणजे डीडब्ल्यू ची व्हॅल्यू येणार आहे एनआरटी अपॉन व्ही इंटू डीव्ही. आता मला याला इंटिग्रेट करायचंय. ओके, इंटिग्रेट करत असताना मी तुम्हाला सांगतो की टोटल वर्क डन काढताना याला तुम्हाला इंटिग्रेट करावे लागेल. ओके, पण विथ रिस्पेक्ट टू व्ही येणार आहे, त्यामुळे इथं इनिशियल व्हॉल्यूम आणि इथं येणार आहे फायनल व्हॉल्यूम V1 आणि V2. ओके, पण आता डीडब्ल्यू ची व्हॅल्यू जे पुट करतोय समजून घ्या बरं का आता. हे V1, हे फायनल व्हॅल्यूम V2 लोअर लिमिट आणि डीडब्ल्यू ची व्हॅल्यू जी येणार आहे ती मायनस एनआरटी अपॉन व्ही इंटू व्ही. विथ रिस्पेक्ट टू व्ही काढताय ना तुम्ही इंटिग्रेट करताय, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. तर इथं लिहा तुम्ही वर्क डन इक्वल्स टू मायनस एनआरटी, कॉन्स्टंट तर बाजूलाच काढा. मायनस एनआरटी, लोअर लिमिट V1 आहे, अप्पर लिमिट V2 आहे, 1/V आणि dV. पण आपण या व्हिडिओमध्ये स्टार्टलाच बघितलं होतं की याचं इंटिग्रेशन ln येणार आहे. लॉग लॉग म्हणजेच ln पण बेस e आहे इथं. आणि v येणार आहे लोअर लिमिट V1, अप्पर लिमिट V2. ओके. मायनस आहे मला कॅन्सल करायचं नाहीये. बरं इथं मायनस मगाशी आपण कॅन्सल केलं होतं आपण. मग ln अप्पर लिमिट V2 पुट करणार मायनस लोअर लिमिट V1 मायनस म्हणजे डिवाइड संपलं. आणि लॉग टू बेस 10 करायचं असेल तर इथं फॅक्टर घ्यावा लागेल 2.303 एनआरटी लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. पण V2 अपॉन V1 हे इक्विव्हॅलंट असतं P1 अपॉन P2 शी. मग आता मी तुम्हाला सांगू का की मॅक्सिमम वर्क डन मध्ये ह्याच्या अगोदरचा जो पार्ट आहे त्यात कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला फक्त पी ची व्हॅल्यू व्यवस्थित काढायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम 3-3 डायग्रामच्या ऐवजी एक काढा तरी बास होईल. फक्त तुम्ही डिटेलमध्ये लिहा. ते पी डीपी इंटू डीव्ही ही स्मॉल टर्म आहे, त्याला निग्लेक्ट केलंय असं लिहा. आणि त्याच्यानंतर आता मी लास्ट तुम्हाला एक रिक्वेस्ट काय करतोय की हे डेरिव्हेशन्स नाही आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला अभ्यासाला मी लावणार आहे काय बघा, नर्स्ट इक्वेशन. तर नर्स्ट इक्वेशन हे डेरिव्हेशन नाहीये, डायरेक्टली इक्वेशन लिहायचंय आणि त्यात कोणत्या कोणत्या टर्म्स असतात ते सांगायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर अरेनियस इक्वेशन, हे स्पेलिंग तुमचं तुम्ही लिहा. अरेनियस इक्वेशन सुद्धा आहे केमिकल कायनेटिक्स मध्ये. मग 2 वेळा अरेनियस इक्वेशन लिहायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं आणि फॉर्म्युला तयार करायचा. ओके, तेही तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला सांगू का, थर्मोडायनॅमिक्स मध्ये ते डेल्टा जी नॉट, ते डेल्टा एच इक्वल्स टू त्याचे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. ओके, ते तुम्ही परफेक्ट करा. मग आता डेरिव्हेशनची काही भीती राहणार नाही. ऑल द बेस्ट. धन्यवाद.